महाराष्ट्र जे आहे ते खरं तर त्यानं देशाला धोरण दिलेलं आहे, पहिलं महिला धोरण दिलेलं आहे. अशाच या राज्यात आता तुम्ही आयुक्त म्हणून या विभागाचे आहात आणि आता चौथा महिला धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. कशी सुरू आहे ही अंमलबजावणी? सर्वप्रथम तर आपण चौथं जे महिला धोरण दिलेलं आहे ते आधीच्या महिला धोरणापेक्षा कसं वेगळं आहे हे थोडं समजून घेऊयात. आधीचं महिला धोरण वॉज अ पॉलिसी स्टेटमेंट, बट आताचं महिला धोरण जे आहे ते आहे बेस्ड ऑन इम्प्लिमेंटेशन. तर याचा 18 विभाग जे महाराष्ट्राचे आहेत यांच्यासोबत समन्वय करून प्रत्येक विभागाला टार्गेट्स देऊन जे जे आपण ॲस्पेक्ट्स कवर केलेले आहेत, वुमन सेफ्टीपासून ते एम्पॉवरमेंटपर्यंतचे हे सगळे ॲस्पेक्ट्स विविध विभागांना त्यांचे पॉईंट्स देऊन आपण ते सर्व ॲस्पेक्ट्स त्यांचे परफॉर्मन्स महिला धोरणाचं ते कसं इम्प्लिमेंट करतात या अनुषंगानं सगळं तपासून घेणार, त्याचं इव्हॅल्युएशन करून घेणार आणि एकूणच कोणता विभाग महिला धोरणाच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये कितपत सजग आहे हे सगळं आपण बघणार. तर दिस इज डिफरन्स बिटवीन द प्रिव्हियस वुमन पॉलिसी अँड द न्यू वुमन पॉलिसी.